हॅलो फ्रेंड्स, आसावरी क्रिएशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सिंपल कुर्तीची कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपलं मेजरमेंट हे आहे, उंची आहे 41 इंच, शोल्डर आहे 12.5 इंच, छाती आहे 34.5 इंच, फुल बससुद्धा 34.5 इंचच आहे, कंबर आहे 33 इंच, हिप आहे 38.5 इंच. आपल्याला कट घ्यायचा आहे 21 इंचावर. बाही लांबी घ्यायची आहे 14.5 आणि बाही रुंदी घ्यायची आहे आपल्याला 4.5 इंच. तर चला आपण ही कटिंग करूयात. सर्वप्रथम आपल्याला इथे लेवल करून घेण्यासाठी एक अशी रेष मारायची आहे. आता आपण इथून उंचीचं माप टाकणार आहोत. इथून पण आधी आपण काय करणार आहोत, आपलं शोल्डर आपल्याला 7 इंचावर घ्यायचंय. कंबर आपल्याला 14 इंचावर घ्यायची आहे आणि आपला कट जो आहे तो आपल्याला 21 इंचावर घ्यायचा आहे. तर आपण हे सर्व लाईन आपण स्ट्रेट करून घेऊ. आता आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर आपल्याला घ्यायची आहे 5.6 इंचावर. इथे सुद्धा आपल्याला इथे आपण 6 इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करायची आहे आणि आपण ही अशी लाईन स्ट्रेट जोडून टाकणार आहोत. आता आपल्याला ह्या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथं आपल्या छातीत चौथा भाग टाकायचा आहे. तर आपली छाती आहे 34.5 इंच. तर आपल्याला इथे येणार आहे 8.5 आणि एक छोटीशी रेष म्हणजे 8.5 आणि 1 इंच. ही झाली आपली छातीचं माप. आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर आपली कंबर आहे 33 इंच. तर 33चा चौथा भाग येणार आहे आपल्याला 8.8 इंच. 8.5 इंच. आणि आपली हिप आहे, इथे येणार आहे आपले हिपचं माप. तर हिप आपली आहे 38.5 इंच. 38.5 इंच आहे. तर आपल्याला 9.5 आणि 1 रेष एवढं इथे घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे लाईन जोडून घ्यायचं आहे. पण आपण कशाने जोडणार आहोत, आपण असं हिपच्या स्केलने. ठीक आहे. आता आपल्याला इथून आर्म होलचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण ही पूर्ण रेष इथं मोजून घेऊया. ही आपली आहे 7 इंच. तर 7 इंचाचा आपण असं ठेवून इथं सेंटर काढू. ठीक आहे. आणि इथून आपण 1.5 इंचावर एक तिरपी रेष घेऊन आपण तिथं असा आर्म होलचा आकार देऊ. ठीक आहे. आता याच्या सेंटरपासून आपण अर्धा इंच आत घेऊ आणि आपण जवळपास एक अर्धा इंच इथे सोडून हा दुसरा आर्म होलचा माप करून घेऊ. आता आपल्याला गळ्याची रुंदी काढायची. त्यासाठी आपण शोल्डर आधी किती ठेवणार आहे त्याच्यावर आपण बघूयात. शोल्डर आपली जवळपास 3 इंच तयार असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आपल्याला स्टिचिंग मार्जिनसाठी लागणार आहे, जे आपल्याला गळा इकडून बाही जोडायला आणि इकडून गळा तयार करायला लागणार आहे. चला तर आपण मग समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.25 इंच आणि आपण असं तिरकं मोजायचं आहे आणि 6.25 वर अशी एक मार्किंग करायची आणि आपला गळा हा 2.5 इंचाचा इथून
घ्यायचा आणि असा एक बॉक्स करायचा आणि तिथे जवळपास 1 इंचावर अशी तिरपी रेष द्यायची आणि असा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता काय करायचंय, इथे आपल्याला 1.5 इंच, इथे आपल्याला 1.25 इंच आणि इथे आपल्याला 1 इंच अशी आपल्याला मार्जिन घ्यायची आणि ती मार्जिन आपण अशी जोडून टाकणार आहोत हिप स्केलने. ठीक आहे. आता आपण पूर्ण उंची बघणार आहोत, इथून मोजणार आहोत उंची. इथून आपली उंची आहे जवळपास 41 इंच. तर 41 कुठं येते ते बघायचे. इथे एक मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला 2 इंचमध्ये त्यात प्लस करायचे. पण आपलं हे अस्तर आहे त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे, हे 2 इंच हे आपण मेन फॅब्रिकमध्ये घेऊ, पण आपल्याला फक्त अस्तरला आपण 41 मध्ये फक्त अर्धा इंच प्लस केलं तरी आपलं जमते. कारण की आपण अस्तर हे पूर्ण फुल लावणार नाहीत, थोडं अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये एक जवळपास 2 इंचाचा फरक असतो. तर आता काय करायचं आहे, जेवढी आपली हिप आहे, आपल्याला स्ट्रेट कुर्ती शिवायची यांना, त्याच्यामुळं आपल्याला स्ट्रेट जवळपास हे 10 इंचावर आले. तर आपल्याला इथं 10 इंच आपल्याला घ्यायचे. पण 10 पेक्षा आपण काय करूयात, आपण 10.5 घेऊयात. 10.5 इंच आणि आपल्याली मार्जिन आहे 1 इंच. तर आपण ही मार्जिन आणि ही मार्जिन अशी लावून घेऊन कट करू. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, इथून जी आपली इथून जसा आकार आहे तसा व्यवस्थित इथपर्यंत आणि हे मागचा मुंढा असं कट करून हे सगळं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी हे सगळं कट करून घेतलंय. हे आपले 2 भाग झाले. एक पाठीमागचा भाग झालाय आणि हा एक समोरचा भाग. तर आपल्याला आता समोरच्या भागांवर ते त्याचा आर्म होल कट करायचा राहिला, तो आपण आता कट करून घेऊ. ठीक आहे. हे बघ, आणि हा गळा सुद्धा आपण कट करून घेऊ. आता आपण हे मेन फॅब्रिकवर ठेवून आपण एक मेन फॅब्रिक कट करून घेऊ. मी मेन फॅब्रिक कसा व्यवस्थित करून घेतला आहे आणि आता मी असं हे कट करून घेते. थोडं आपल्याला जास्तच कट करायचं आहे की जेणेकरून आपलं शिलाई जर इकडे तिकडे गेली तर आपल्याला व्यवस्थित आपल्याला कपडा आपला मेन उरावा. त्यासाठी आपण अर्धा इंच कापड थोडा जास्त कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण बोललो होतो की 2 इंच आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये वाढून घ्यायचं आहे, कारण की आपण अस्तरमध्ये फक्त अर्धा इंच वाढून घेतलं होतं. आता आपण इथे 2 इंच वाढून घेणार आहोत. हे बघ, तसंच आपल्याला
पाठीमागचा भाग पण कट करून घ्यायचा आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी हा कपडा असा 4 फोल्ड करून घेतला आहे. हे बघा, 1 2 3 आणि 4 हा मी फोल्ड करून घेतलेला आहे, 4 फोल्ड. आपली डिझाईन मी कट केली तर आपल्याला आधी बघणं आवश्यक असते की आपण आपली कुर्ती उभ्या डिझाईनमध्ये कट केली आहे का आडव्या. त्याप्रमाणे आपल्याला हे कपडा टाकून पसरून घ्यायचा आहे. तर मी ही डिझाईन उभ्यामध्ये असे म्हणजे हे जे आहेत डिझाईन ती अशी उभी आहे, त्याच्यामुळे मी हे असं उभं टाकून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण सर्वात प्रथम इथं आपण एक लेवलसाठी एक रेष मारून घेऊ. आपली आता बाहीची लांबी आहे 14.5 इंच. 14.5 इथं आपण एक रेष मारून घेऊ. पण आपल्याला खालून फोल्ड करायला आणि वर आपल्याला बाहीमध्ये फोल्ड करायला लागेल, त्याच्यामुळे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याचा बायसेप घ्यायचा आहे, बाहीचा, आपल्या ड्रेसचा, आपल्या अंगावरचे म्हणजे माप आपण घेतलं त्याचा बायसेप घ्यायचा आहे. तो आता आपण घेऊयात. समजा आपण बायसेप घेतला नाही, आपल्याला ही मापाची कुर्ती आहे, तर याच्याहून आपण कसा काढायचा, तर जवळपास आपला बायसेप 2.5 ते 3 इंचावर असतो. 3 इंचावर इथं खूण करून घ्यायची आणि आपण ह्या 3 इंचापासून हा इथपर्यंत मोजायचा आपला 6.25 इंच आहे. तर आपण बायसेप कुठून मोजला होता, इथून 3 इंच. तर 3 इंच आपण असं इथे टाकून घ्यायचंय आणि आपला 7.25 होता, 7.25 आला होता, ज्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचं म्हणजे आपला असणार आहे 7.5 इंच. तर आपण 7.5 कुठे येतं, इथे. तर आपण 7.5 कशी अशी एक सरळ स्ट्रेट मारून लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला काय करायचंय, इथून सुरू झाल्यापासून आपल्याला 7.5 इंच जिथं येतं ह्या रेषेजवळ जवळ, ठीक आहे, तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला आपली उंची कळते, आपल्याला बरोबर 3 इंच. 3 इंचावर आपली बायसेप येतो इथपर्यंत आणि आपलं मार्जिन आपण किती घेतलं होतं, 1.5 इंच, म्हणजे आपलं इथून 1.5 इंच. मग आपण याला असा आकार द्यायचा आणि आपलं बॉटम, आता आपला बॉटम आपण घेतलेला होता 5.25 इंच. तर इथं आपलं 5.25 इंचावर मार्किंग करायचंय आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचंय आणि आपल्याला असे सरळ न जोडता आपण ह्या स्केलनी, हिप स्केलनी आपण असं जोडणार आहोत. ठीक आहे. आणि आपण आता ही कट करून घेणार आहोत. आणि ही जी आपली स्ट्रेट लाईन लावली होती त्याला सुद्धा आपण कट करून घेऊ. ठीक आहे. ह्या सेंटरला आपण एक कट देऊन घेऊ. अशी बाई आपण खोलू आणि आपल्याला मच्छी कट द्यायचा आहे. तर मच्छी कट देण्यासाठी आपण इथून थोडंसं
कमी, मग अर्धा इंच पर वाढत वाढत पुन्हा इकडून कमी करत 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 आपण सेंटरला एकदम कमी करायचं. हे बघा, आपली स्लीव्ज कटिंग तयार आहे. आता आपण आपली ही स्लीव्ज कटिंग झालेली आहे. हा आपला फ्रंट पार्ट कटिंग झाला आहे, हा आपला बॅक पार्ट कटिंग झाला आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण कुर्तीची कटिंग झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आणि एकदम मस्त फिटिंग येणार आहे ह्या कुर्तीची. तर तुम्ही एकदा अशा प्रकारे कटिंग कुर्तीची करून नक्की पहा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.